कराड जो आहे हा धनंजय मुंडे साहेबांचा कार्यकर्ता आहे आणि त्याचा उल्लेख देखील एका भाषणामध्ये पंकजांनी केला होता की हा वाल्मिक करार हा धनंजय मुंडेंचा अतिशय जवळचा आहे, त्याच्याशिवाय यांचं पान हलत नाही, डावा की उजवा हात आहे असे त्यांनी सांगितलेलं आहे आणि तो खंडणीखोर आहे। या प्रकरणात त्यांनी 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर हा पुढचा किस्सा घडला, मग मर्डर झाला। थेट आपण बीडमध्ये जाऊयात आमच्या प्रतिनिधी कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, वाल्मिक कराड शरण आल्यानंतर आता बीडमध्ये काय प्रतिक्रिया उमटल्यात? निखिल, आपण पाहतो की पुणे सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड आज शरण गेलेला आहे आणि अप्पर पोलीस महासंचालक जे सीआयडीचे आहेत प्रशांत बोर्डे यांच्याकडून त्यांची चौकशी केली जाते आहे। मात्र बीडमधला केज पोलीस ठाण्यातला खंडणीचा गुन्हा आहे आणि त्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये त्यांनी सरेंडर केलेला आहे। मात्र अजून सुद्धा जे हत्या प्रकरण आहे संतोष देशमुख त्यामध्ये त्यांचं आरोपी म्हणून नाव नाहीये, त्यामुळे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये पहिल्यांदा त्यांची चौकशी केली जाईल आणि या चौकशीमध्ये त्यांना अटक दाखवली जाईल आणि त्यानंतर बीडमधल्या कोर्टामध्ये त्यांना हजर केलं जाईल। मात्र सीआयडीची कक्षा जरी महाराष्ट्रभर तपासाची असली तरी मात्र जिथे हा गुन्हा घडलेला आहे त्यातल्या कोर्टामध्येच त्यांना हजर करावं लागतं। त्यामुळे सध्याची बीडमधली परिस्थिती जर पाहिली तर मागच्या काही दिवसापासून ज्या पद्धतीचे आंदोलन किंवा राजकीय प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यानुसार बीडमध्ये एक तणावाचं वातावरण निर्माण होऊ शकतं आणि म्हणून सीआयडी काय निर्णय घेते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पहिल्यांदा वाल्मिक कराड यांना खंडणीच्या गुन्ह्यामध्ये अटक केल्यानंतर बीडमधल्या कोर्टामध्ये पहिल्यांदा अर्ज केला जाईल की पोलीस अशा पद्धतीचा निर्णय घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सीआयडीकडून जर त्यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याची परवानगी मागण्यात आली तर कोर्टाने ती परवानगी दिलीच तर त्यांना व्हीसीद्वारे हजर केलं जाऊ शकतं, अन्यथा कोर्टाने जर त्यांना फिजिकल अपीअर करा म्हणजे त्यांना प्रत्यक्षात कोर्टामध्ये हजर करा असे जर निर्देश सीआयडीला दिले तर सीआयडीकडून प्रत्यक्षात वाल्मिक कराड यांना बीडमधल्या कोर्टामध्ये हजर करावं लागेल। ही सगळी प्रक्रिया आहे। मात्र सध्या तरी पुण्याच्या सीआयडी कार्यालयामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी सुरू आहे। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये जरी ते शरण आलेले असले तरी मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये त्यांच्यावरती कथितपणे आरोप केले जात आहेत, मात्र अद्याप ते एफआयआर मध्ये आरोपी नाहीयेत, सीआयडीने त्यांना आरोपी केलेलं नाहीये। त्यामुळे जर तसे पुरावे समोर आले किंवा वाल्मिक कराड यांचा जर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये संबंध स्पष्टपणे झाला तर त्यांना त्या सुद्धा प्रकरणामध्ये आरोप केलं जाईल। मात्र अद्याप तरी आपण पाहतो की फक्त खंडणीच्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांची चौकशी केली जाते आहे। शिवाय बीडमध्ये